नमस्कार. आपल्या अवलोकनार्थ वैज्ञानिकांचे जीवनचरित्र या शीर्षकांतर्गत आपला संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रसिद्ध चीनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचे बीजिंग येथे नुकतेच दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी मृत्यू झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 103 वर्ष होते. नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध चीनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांनी भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने विज्ञान जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पॅरिटी नॉन कॉन्झर्वेशन आणि यांग मिल्स थेअरी यासारखे शोध विज्ञानासाठी मोलाचे ठरले आहेत. यांग यांनी चीन आणि अमेरिकेत विज्ञान क्षेत्राला दिशा दिली आहे. चीनच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगती त्यांचे योगदान मोठे होते. त्यांना 20व्या शतकातील एक प्रभावी वैज्ञानिक मानले जाते. यांग यांनी सन 1954 मध्ये सुंग दाओ ली यांच्यासोबत पॅरिटी नॉन कॉन्झर्वेशन हा सिद्धांत मांडला. या सिद्धांताने प्रत्येक भौतिक प्रक्रिया तिच्या आरशातील प्रतिबिंबाप्रमाणेच घडते, म्हणजे रिफ्लेक्स प्रमाणे घडते, या पारंपरिक नियमाला आव्हान दिले होते. सममिती आणि अक्षयत्व याचे नियम ह्या भौतिकशास्त्रामधील महत्वाच्या संकल्पना आहेत. समता आणि परावर्तन, सममिती रिफ्लेक्शन सिमेट्री ही अशीच एक सममिती आहे आणि त्याचे उल्लंघन होत नाही असे भौतिकशास्त्रामध्ये मानले जात असे. परंतु बीटा रासामध्ये किंवा बीटा डिके मध्ये समताचे उल्लंघन होते असे चियान शिंग ऊ आणि तिच्या सहकार्याने सन 1957 साली केलेल्या प्रयोगात आढळून आले. या प्रयोगातून अबल आंतरक्रियामध्ये किंवा वीक इंटरॅक्शनमध्ये समताचा अक्षयत्वेचा भंग होतो हे स्पष्ट झाले. कण भौतिकशास्त्रातील म्हणजे पार्टिकल फिजिक्समधील इतर मूलभूत आंतरक्रियामध्ये मात्र समता सममिती अक्षय आहे. या संशोधनासाठी चियांग शिंग ऊ यांचे सहकारी चुंग दाओ ली आणि चेन निंग यांग यांना सन 1957च्या भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. हा शोध भौतिकशास्त्राच्या इतिहासातील एक महत्वाचा क्षण ठरला. यांग मिल सिद्धांत हे चेन निंग यांग यांचे दुसरे महत्वाचे योगदान. त्यांनी रॉबर्ट मिल्स यांच्यासोबत नॉन ॲबेलियन गॉज सिद्धांत प्रस्थापित केले. हा सिद्धांत आधुनिक कण भौतिकशास्त्राचा पाया समजला जातो. नॉन ॲबेलियन गॉज सिद्धांतानुसार गॉज ट्रान्सफॉर्मेशन ही एखाद्या अशा ग्रुपवर आधारित असते ज्यातील घटक गुणाकारानुसार म्हणजे क्रमविनिमेय किंवा कम्युटेटिव्ह नसतात. याचा अर्थ असा की ट्रान्सफॉर्मेशनचा क्रम बदलल्यास अंतिम परिणाम वेगळा येऊ शकतो. चेन निंग यांग यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1922 रोजी चीनच्या अन्नही प्रांतातील हेफेई येथे झाला. त्यांचे वडील गणितज्ञ होते. चीनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते सन 1948 मध्ये अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांनी स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिक्समध्ये PhD केली. त्यांनी आपले आयुष्य अमेरिकेत घालवले असले तरी चीनशी त्यांचे नाते कायम होते. अमेरिकेतील विद्यापीठामध्ये त्यांनी अनेक वर्ष अध्यापन केले. सन 1990च्या दशकात ते चीनमध्ये परतले आणि त्सिगहुआ विद्यापीठाशी जोडले गेले. यांग यांच्या मते विज्ञान हे केवळ प्रयोग आणि गणित यापुरते मर्यादित नसून ते मानवी विचारशक्तीचा सर्वाधिक शुद्ध प्रकार आहे. विज्ञानाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होता. त्यांचा पॅरिटी नॉन कॉन्झर्वेशन हा सिद्धांत भौतिकशास्त्रातील एक मोठ्या समजुतीला धक्का देणारा होता. पूर्वी असे मानले जात असे की कोणतीही भौतिक क्रिया जशी घडते तिच्या आरशातील प्रतिबिंबी तसेच दिसेल. पण यांग यांनी सांगितले की कमजोर अणुबलाचा म्हणजे वीक न्यूक्लिअर फोर्स या बाबतीत हे खरे नाही. कमजोर अणुबल हे अणुच्या केंद्रकातील कणांना एकत्र ठेवणाऱ्या बलापैकी एक आहे. त्यांच्या संशोधनामुळे भौतिकशास्त्रातील नवीन दिशा मिळाली. त्यांचे दुसरे महत्वाचे योगदान म्हणजे यांग मिल सिद्धांत. हा सिद्धांत त्यांनी रॉबर्ट मिल्स यांच्यासोबत मांडला. या सिद्धांताला नॉन ॲबेलियन गॉज थेअरी असेही म्हणतात. हा सिद्धांत आधुनिक कण भौतिकशास्त्राचा म्हणजे पार्टिकल फिजिक्सचा आधारस्तंभ मानला जातो. कण भौतिकशास्त्र हे विश्वातील सर्वात लहान कणांचा आणि त्यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करते. यांग मिल्स थेअरीमुळे शास्त्रज्ञांना मूलभूत कणांचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली. सन 2012 मध्ये यांग यांच्या
90व्या वाढदिवसानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. हाँगकाँगच्या चिनी विद्यापीठाने यांग आर्चिव्हच्या निर्मितीची घोषणा करण्यासाठी एक वैज्ञानिक परिषद आयोजन केले होते. आर्चिव्ह म्हणजे ऐतिहासिक नोंदी किंवा कागदपत्रे जतन करण्याचे ठिकाण किंवा त्याची प्रक्रिया. भौतिकशास्त्रज्ञ केनेथ यांग यांनी या समारंभाचे उद्घाटन केले. यांग यांना त्सिगुआ विद्यापीठाकडून एक क्यूब किंवा घन प्रदान करण्यात आले. या क्यूबवर चिनी भाषेत प्राध्यापक चेन निंग यांग यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन असे लिहिले आणि त्यांचे 13 महत्वपूर्ण वैज्ञानिक योगदान कोरले. चीन निंग यांग यांच्या 13 महत्वपूर्ण वैज्ञानिक योगदानांची ही यादी: फेज ट्रान्झिशन, बोसॉन्स, यंग बॅक्स्टर समीकरण, मर्यादित तापमान, फ्लक्स क्वांटायझेशन, ऑफ डायगोनल लॉंग रेंज ऑर्डर, पॅरिटी नॉन कॉन्झर्वेशन, पॅरिटी चार्ज टाइम रिव्हर्सल, न्यूट्रिनो प्रयोग, गॉज सिद्धांत, इंटिग्रल फॉर्मॅलिझम आणि फायबर बंडल. 20व्या शतकातील एक महत्वपूर्ण वैज्ञानिक ही त्यांची ओळख होती. चीनच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीत त्यांचे मोठे योगदान होते. चेन निंग यांग यांच्या कार्यामुळे चीनने विज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.